नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती निघाली मित्रांनो, राज्य राखीव पोलीस दलामध्ये इथे वॅकन्सी निघालेली आहे. ओके, याचा GR आलेला आहे मित्रांनो. टोटल याच्यामध्ये आपल्याला किती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो GR आलेला आहे, भारत राखीव बटालियन क्रमांक 4 चंद्रपूर, भारत राखीव बटालियन क्रमांक 5 काटोल नागपूर व राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 19. ओके, त्याच्यानंतर कुसडगाव अहमदनगर येथे विविध वर्गातील एकूण 661 नियमित पदे व 8 पदे बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करण्यास त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्याचा GR आलेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये पद जे असणार आहे आता महाराष्ट्र शासनाकडून गृह विभागाकडून भरले जाणार आहे. 24 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट GR असणार आहे. याच्यामध्ये दिलेले प्रस्तावना संदर्भाधीन क्रमांक 1 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अनुक्रमे भारत राखीव बटालियन क्रमांक 4 चंद्रपूर येथे 1 व भारत राखीव बटालियन क्रमांक 5 अकोला येथे 1 असे 2 भारत राखीव बटालियन क्रमांक व राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 19 वरणगाव यांच्यामध्ये आपल्याला जिल्हा जळगाव येथील राज्य राखीव पोलीस बलाचा गट निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली होती. ओके, तदनंतर संदर्भ क्रमांक 2 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य राखीव पोलीस बट क्रमांक 19 हा वरणगाव जिल्हा जळगाव ऐवजी कुसडगाव जिल्हा अहमदनगर येथे संवर्धाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे भारत राखीव बटालियन क्रमांक 5 अकोला ऐवजी मौसे काटोल जिल्हा नागपूर येथे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. उक्त 13/9/2019 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या 29/8/2019 रोजीच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत उक्त 2 भारत राखीव बटालियन व राज्य राखीव पोलीस बलाच्या गटासाठी आवश्यक पदांच्या एकास 3 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. उक्त बैठकीमध्ये कार्यवृत्तामध्ये पुढील प्रमाणे पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता मौची कोष्टी मोक्ता बल्लारपूल जिल्हा चंद्रपूर येथील भारत राज्य बल क्रमांक 4 करिता विविध संवर्गातील 336 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मौजे शिसा उदेगाव हिंगणा शिवार अकोला येथे सध्या काटोल जिल्हा नागपूर येथे 12 क्रमांक 5 येथील विविध संवर्गातील 336 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ओके, तर वरणगाव जिल्हा जळगाव सध्या कुसडगाव जिल्हा अहमदनगर येथे राज्य राखीव पोलीस बल गटाच्या क्रमांक 19 करिता या संवर्गातील 461 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 4 च्या शासन निर्णयामध्ये भारत राज्य राखीव बटालियन क्रमांक 5 नागपूर व राज्य राखीव पोलीस गट क्रमांक कोसलगाव अहमदनगर करिता सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील अनुक्रमे 191 व 250 पदे निर्माण करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. आता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई संदर्भ क्रमांक 5 रोजीच्या पत्रामध्ये भारत राखीव बटालियन क्रमांक 4 चंद्रपूर येथील विविध संवर्गातील 330 पदे, भारत राज्य राखीव बटालियन क्रमांक 5 येथे नागपूर येथील विविध संवर्गातील 139 पदे व राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 19 मध्ये कुसडगाव अहमदनगर येथे विविध संवर्गातील 200 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा GR आलेला आहे. त्यानुसार उक्त प्रस्ताव व अपर सचिव मुख्य यामध्ये सचिव या उपसमितीने आपल्याला 23/1/2025 रोजीच्या बैठकीत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील 9/7/2025 रोजीच्या झालेल्या उच्चस्तरीय समितीने बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने भारत राखीव बटालियन चंद्रपूर, भारत राखीव बटालियन क्रमांक 5 काटोल नागपूर, राज्य राखीव पोलीस दल क्रमांक 19 कुसलगाव अहमदनगर येथील विविध वर्गातील 661 पदे नियमित पदे वाढ बाह्यंतद्वारे पद शासनाच्या विषयात धरत होते. त्याचप्रमाणे पुढील शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे.
आता जो दिलेला शासन निर्णय जो की भारत राखीव बटालियन क्रमांक 4 चंद्रपूर येथे शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या विविध संवर्गातील 329 नियमित पदे व एक पद बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करण्यास व त्याकरिता येणाऱ्या आवर्ती खर्चात 14,88,71,016 इतका निधी मान्यता देण्यात आलेली आहे. भारत राखीव बटालियन क्रमांक काटोल येथे शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध संवर्गातील 138 पदे नियमित पदे व एक बाह्य यंत्रणेद्वारे पदे निर्माण करण्यास त्याकरिता येणाऱ्या खर्चात 6,67,5,108 रुपये इतका निधीच मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल कोसलगाव अहमदनगर येथे निर्णयासोबतच्या परिशिष्ट क मध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध संवर्गातील 194 नियमित पदे व 6 बाह्य यंत्रणेद्वारे पदे निर्माण करण्यासाठी 9,61,20,684 खर्चास आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण आता माहिती वगैरे आता किती पदे असणार त्यावर आता खाली इथं बघूया. ओके, स्टेप बाय स्टेप. आता परिशिष्ट क्रमांक दिलेला आहे. ओके, दिनांक 24 सप्टेंबर 2025 चे सहपत्र. आता नियमित पद दिलेली आहे. सगळ्यात पहिले परिशिष्टामध्ये कार्यालयाचे नाव दिलेले आहे, पदनाव, वेतन श्रेणी व मंजूर पद संख्या दिलेली आहे. ओके, आता भारत राखीव बटालियन क्रमांक 4 इथे चंद्रपूर साठी तर सहाय्यक समादेशक वर्ग मध्ये इथं पद असणार SW सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यात एक पद असणार आहे सहाय्यक समादेशक पोलीस उपनिरीक्षक गटामध्ये आपल्याला SW सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. या दोन पद असणार आहे. पोलीस निरीक्षक गटामध्ये S18 सॅलरी 41,800 पासून 1,55,800 पगार. याच्यामध्ये दोन पद असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक मध्ये S14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. या 7 पद असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गट वर्ग गट कची भरती असणार आहे. याच्यामध्ये सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. या 3 पद असणार आहे. चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साठी गट कची भरती याच्यासाठी पण आपल्याला इथं सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. या 3 पद असणार आहे. पोलीस हवालदार करिता इथं गट कची भरती असणार आहे. याच्यामध्ये S9 पगार असणार आहे 26,400 पासून 83,600 पगार असणार आहे. प्लस आपल्याला 750 विशेष वेतन असणार आहे. इथं एकूण आपल्याला 46 पदे बघायला मिळतात. पोलीस चालक हवालदार करिता गट कची भरती S9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार असणार आहे. याच्यामध्ये विशेष वेतन असणार आहे आपल्याला 750 रुपयाच्या 6 पद निघालेली आहे. सशस्त्र पोलीस शिपाई गट कची भरती याच्यामध्ये दिलेलं S7 सॅलरी 21,700 पासून 69,100 रुपये पगार. याच्यामध्ये विशेष 750 रुपये प्लस पगार असणार आहे. विशेष वेतन याच्यात 191 पदे असणार आहे. चालक पोलीस शिपाई गटकामध्ये इथे S7 सॅलरी 21,700 पासून पगार असणार आहे तर 69,100 रुपयापर्यंत इथं पगार आपल्याला भेटू शकतो. प्लस आपल्याला विशेष वेतन मध्ये 750 रुपये भेटू शकतात. एकूण याच्यामध्ये 34 पदं बघायला मिळतात. आता पोलीस उपनिरीक्षक मध्ये आपल्या बिनतारीमध्ये असणार आहे. याच्यामध्ये वर्ग ब मध्ये असणार 14 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 38,600 पासून 1,22,850 याच्यामध्ये आपल्याला एक पद बघायला मिळतं. पोलीस हवालदार याच्यामध्ये बिनतारीमध्ये गट कची भरती S9 सॅलरी असणार आहे 26,400 पासून 83,600 पगार. याच्यामध्ये 750 विशेष वेतन एक पद असणार आहे. सशस्त्र पोलीस शिपाई बिनतारीमध्ये S7 सॅलरी असणार आहे 21,700 पासून 69,100 रुपये पगार. याच्यामध्ये 750 विशेष वेतन असणार आहे 9 पदे असणार आहे. कनिष्ठ लिपिक करता इथं कनिष्ठ श्रेणी लिपिक करता गट कची भरती S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. या 2 पदे असणार आहे. दोघीसाठी गटाची भरती याच्यामध्ये S3 सॅलरी असणार आहे 16,600 पासून 52,400 पगार. 2 पदे असणार आहे. नावीसाठी गटाची भरती S3 सॅलरी असणार आहे 16,600 पासून 52,400 पगार. याच्यात आपल्याला 2 पदे असणार. सफाई कामगारासाठी तर गटाची भरती S1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. या 5 पदे असणार आहे. भोजन सेवक साठी तर गड्डमध्ये आपल्याला S1 सॅलरी असणार 15,000 पासून 47,600 पगार. या 12 पदे असणार आहे. ओके, एकूण इथे 329 पदे बघायला मिळतात. ओके, बाह्य यंत्रणाद्वारे घेण्याची सेवा दिलेली आहे. कंपाऊंडर करता येते वॅकन्सी समिश्रक मध्ये गटकची भरती एक पद असणार आहे. ओके, त्यानंतर परिशिष्ट ब मध्ये दिलेले आहे सहपत्र 2 नियमित पद दिलेले आहेत. भारत राखीव बटालियन क्रमांक 5 काटोल नागपूर येथे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे सहाय्यक समावेशक
गटाची भरती असणार आहे. याच्यामध्ये 20 सॅलरी असतात 56,100 पासून 1,77,500 पगार. याच्यामध्ये एक पद असणार आहे. सहाय्यक समावेशक पोलीस उप अधीक्षकसाठी गटाची भरती. याच्यामध्ये आपल्याला असणार आहे 20 सॅलरी 56,100 पासून 1,77,500 पगार. 2 पद असणार आहे. पोलीस निरीक्षक गटाची भरती असणार आहे. 18 सॅलरी 49,100 पासून आपल्याला 1,55,800 पगार. या 2 पद असणार आहे. पोलीस निरीक्षक साठी उपनिरीक्षकसाठी 14 सॅलरी गटबची भरती 38,600 पासून 1,22,800 पगार. 7 पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गटकची भरती 10 सॅलरी असणार 29,200 पासून 92,300 पगार. 3 पद असणार आहे. चालक सहाय्य पोलीस निरीक्षक गटकमध्ये भरती असणार 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. या 3 पद असणार आहे. पोलीस हवालदार गटकची भरती असणार आहे 9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार. याच्यामध्ये 750 प्लस विशेष वेतन 46 पदे असणार आहे. चालक पोलीस हवालदार करता गटकमध्ये एस 9 सॅलरी असणार 24,400 पासून 83,100 पगार. याच्यामध्ये 750 रुपये विशेष वेतन असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 पदे बघायला मिळतात. पोलीस उपनिरीक्षक बिनतारीमध्ये वर्ग 2 मध्ये आपल्याला असणार आहे गटबची भरती 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 एक पद असणार आहे. पोलीस हवालदार बिनतारीमध्ये गटकची भरती याच्यामध्ये 9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार. याच्यामध्ये विशेष वेतन असणार 750. यामध्ये एक पद बघायला मिळतात. सशस्त्र पोलीस शिपाई बिनतारीमध्ये वर्ग 1 मध्ये पद असणार आहे एस 7 सॅलरी 21,700 पासून 69,100 रुपये पगार. याच्यामध्ये आपल्याला 750 प्लस विशेष वेतन असणार आहे. 9 पदे. कनिष्ठ लिपिकसाठी वर्ग कनिष्ठ श्रेणी लिपिक करता इथं गटकमध्ये वॅकेन्सी असणार एस 6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार. या 2 पदे बघायला मिळतात. धोबी गड्डामध्ये भरती असणार आहे एस 3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार. या 2 पदे असणार आहे. नावी गड्डामध्ये भरती असणार आहे एस 3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार. या 2 पद असणार आहे. सफाई कामगार गड्डाची भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एस 1 सॅलरी 15,000 पासून 47,600 पगार. याच्यामध्ये 5 पदे बघायला मिळतात. भोजन सेवक गड्डामध्ये एस 1 सॅलरी याच्यामध्ये 15,000 पासून 47,600 पगार. या 12 पदे बघायला मिळतात. टोटल 138 पदे असणार आहे याच्यामध्ये नियमित मध्ये. आता बाह्य यंत्रद्वारामध्ये कंपाऊंडर व मिश्र पदामध्ये एक पद असणार आहे. ओके. त्यानंतर परिशिष्ट क्रमांक क असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे 14 सप्टेंबर 2025 पत्र नियमित पदे दिलेली आहे याच्यामध्ये पण. आता याच्यामध्ये जर बघायला गेले आता सगळ्यात पहिलं पद राज्य राखीव पोलीस बलगट साठी तर वॅकेन्सी असणार आहे कुसलगाव अहमदनगरमध्ये. याच्यामध्ये दिलेलं सहाय्यक समावेशक याच्यामध्ये 20 सॅलरी असणार आहे 56,100 पासून 1,77,500 पगार. एक पद असणार आहे. सहाय्यक समावेशक व पोलीस उपनिरीक्षक अधीक्षक साठी गटामध्ये भरती याच्यामध्ये पण 20 सॅलरी 56,100 पासून 1,77,000 पगार 1,77,500 पगार. याच्यामध्ये 2 पद असणार आहे. पोलीस निरीक्षक गटामध्ये 18 सॅलरी 49,100 ते 1,55,800 पगार. 3 पद असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक मध्ये गटमध्ये 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार. 7 पद असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साठी ते 10 सॅलरी असणार आहे गटकची भरती असणार आहे. ओके. याच्यामध्ये 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. आपल्याला 23 पद बघायला मिळतात. चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गटकची भरती 10 सॅलरी 29,900 पासून 92,300 पगार. 3 पद असणार आहे. पोलीस हवालदार गटकची भरती 9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार प्लस आपल्याला 750 विशेष वेतन असणार आहे. त्यात 46 पद असणार आहे. चालक पोलीस हवालदार करिता गटकची भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 9 सॅलरी 26,400 पासून 83,600 पगार असणार 750 विशेष वेतन असणार आहे. त्या 6 पदे बघायला मिळतात. चालक पोलीस शिपाईसाठी गटकची भरती असणार आहे एस 7 सॅलरी असणार 21,700 पासून 69,100 रुपये पगार असणार आहे. 750 विशेष वेतन 34 पदे असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साठी पर्यवेक्षक करता गटकची भरती 10 सॅलरी असणार आहे 29,200 पासून 92,300 पद असणार आहे. मोटार वाहन जोडारीसाठी ते सहाय्यक फौजदारसाठी गटकमध्ये 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. 3 पद असणार आहे. त्यानंतर मोटार वाहन जोडारीसाठी इथं पोलीस हवालदारासाठी इथं आपले 9 सॅलरी 26,400 पासून 83,100 पगार. याच्यात 750 विशेष वेतन 2 पद असणार आहे. ओके. आता दिलेलं आहे मदतनीस गड्डामध्ये
S3 सॅलरी आहे. S3 सॅलरीमध्ये 16,600 पासून 52,400 पगारच्या 2 पदं असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक बिनतारीमध्ये गटबाची भरती 14 सॅलरी 38,600 पासून 1,22,800 पगार एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गट यंत्रचालक मध्ये गटकाची भरती 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार 4 पद असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेडिओ यांत्रिकीमध्ये गटकाची भरती याच्यामध्ये असणार आहे 10 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार 2 पद असणार आहे. 20 तंत्रीमध्ये 60 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार एक पद असणार आहे. पोलीस हवालदार यंत्रचालकासाठी गटकाची भरती S9 सॅलरी 26,400 पासून 83,100 पगार असणार आहे. 750 असणार आहे. एकूण 13 पद असणार आहे. ओके. कर्मशाळा मदतीसाठी गटाची भरती S5 सॅलरी 18,000 पद 56,900 पगार एक पद. प्रमुख लिपिकसाठी S13 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार याच्यात एक पद असणार आहे. वरिष्ठ श्रेणी लिपिक करिता गटकाची भरती S8 सॅलरी 25,500 पासून 81,100 पगार 2 पद असणार आहे. कनिष्ठ श्रेणी लिपिकसाठी गटकमध्ये S6 सॅलरी 19,900 पासून 63,200 पगार या 2 पद असणार आहे. प्रमुख स्वयंपाकासाठी गटाची भरती S5 सॅलरी 18,000 पासून 56,900 पगार या 3 पद असणार आहे. सहाय्यक स्वयंपाकीसाठी गटाची भरती S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार 7 पद असणार आहे. भोजन सेवक गटामध्ये आपल्याला S1 सॅलरी 15,000 पासून 17,600 पगार 11 पद असणार आहे. धोबीसाठी गटाची भरती S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार 4 पद असणार आहे. नावीसाठी इथं गटाची भरती S3 सॅलरी 16,600 पासून 52,400 पगार 3 पद असणार आहे. सफाई कामगार गटामध्ये इथं भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला S1 सॅलरी 15,000 पासून 37,600 पगार असणार आहे. याच्यामध्ये एकूण 6 पदे असणार आहे. एकूण 194 पदांसाठी ती भरती निघालेली बाह्य यंत्रणा. ओके. राज्य राखीव पोलीस गट आपल्याला कुशलवाडी अहमदनगरमध्ये इथं वॅकेन्सी निघालेली बाह्य यंत्रणा यात दिलेली आहे. कार्यालयीन शिपाई गटामध्ये 1 पद, मोची गटामध्ये 1 पद, शिंपी गटामध्ये 1 पद, पारिचारक गटामध्ये 1 पद, वाडबावसाठी गटामध्ये 1 पद, आयासाठी गटामध्ये 1 पद, एकूण 6 पदे. ओके. अशा पद्धतीने GR आलेला आहे. ओके. संपूर्ण पदे हे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे नियमित पदे. ओके. त्याची मोठी अपडेट येणार आहे. अप्लाय करण्याचे व्हिडिओ लवकर तुझ्यासोबत होण्याची भरती निघणार आहे मित्रांनो. जसं की पोलीस भरतीचं पण आलेलं आहे. याची जशी अपडेट वगैरे आली मित्रांनो फॉर्म भरण्याची लगेच तुमच्या समोरचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. काय डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं, चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्याकडे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेत असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.